नमस्कार. कधी विचार केलाय आपल्या गावाचा कारभार कसा चालतो? याचे नियम नक्की कुठे लिहिलेले असतात? तर आज आपण थेट महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं कलम 3. यातले जे किचकट शब्द आहेत ना, ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग. हे बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या गावासाठी एक रूल बुक आहे, एक नियमावली. म्हणजे गावाचा विकास कसा करायचा, महत्त्वाचे निर्णय कोण घेणार आणि सगळा कारभार कसा चालणार, हे सगळ्यांच्या सगळं याच कायद्यात ठरवलेलं आहे. असं समजा की हा कायदा गावाचा प्रशासनाचा कणा आहे, अगदी पाठीचा कणा. आता एक प्रश्न जो हमखास अनेकांच्या मनात येतो, तो म्हणजे ही ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यात नक्की फरक काय असतो? दोन्ही एकच आहेत की काहीतरी वेगळं आहे? थांबा, काळजी करू नका. हा भाग संपता याचं उत्तर आपल्याला अगदी स्पष्ट झालेलं असेल. ठीक आहे, तर मग वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. बघा, कोणताही नियम किंवा कायदा समजून घ्यायचा असेल ना, तर सगळ्यात आधी त्या कायद्यात वापरलेले शब्द समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं असतं. कारण कसं आहे, शब्दांचा अर्थ बदलला की अख्ख्या कायद्याचा अर्थच बदलून जातो. आणि इथेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचं कलम 3 हिरोसारखं समोर येतं. हे कलम म्हणजे खरं तर या संपूर्ण कायद्याची एक प्रकारची डिक्शनरी आहे, एक शब्दसूची. म्हणजे गाव म्हणजे काय, पंचायत म्हणजे नक्की कोण, अशा सगळ्या महत्त्वाच्या शब्दांची कायदेशीर व्याख्या म्हणजे लीगल डेफिनिशन इथेच दिलेली आहे. ओके, तर आता आपण आपल्या लोकशाहीचा जो सगळ्यात लहान पण तितकाच महत्त्वाचा घटक आहे तो समजून घेऊया. सुरुवात करूया थेट मुळापासून, म्हणजे जागेपासून आणि तिथल्या लोकांपासून. हो, गाव आणि ग्रामसभेपासून. तर कायद्याच्या भाषेत गाव म्हणजे काय? तर हे असं नाही की 4 घरं एकत्र आली म्हणजे गाव झालं. कायद्यानुसार राज्यपाल एका सरकारी आदेशाने, ज्याला आपण अधिसूचना म्हणतो, एखादं क्षेत्र गाव किंवा काही गावांचा गट म्हणून जाहीर करतात. त्यालाच कायदेशीर भाषेत गाव म्हटलं जातं. हे प्रशासनाचं पहिलं आणि सगळ्यात बेसिक युनिट आहे. आता गावात तर खूप लोक राहतात, पण सगळ्यांनाच मतदानाचा अधिकार असतो का? नाही. ज्या नागरिकांना तो हक्क आहे त्यांची एक ऑफिशियल लिस्ट, एक अधिकृत यादी तयार केली जाते. आणि कायद्याच्या कलम 12 नुसार तयार केलेल्या याच यादीला मतदारांची यादी असं म्हणतात. आत्ता खरी मजा आहे. मागचे 2 मुद्दे आपण एकत्र जोडूया. एका गावातल्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावं आहेत ते सर्व लोक मिळून जी संस्था बनते ना, तिला म्हणतात ग्रामसभा. हीच खरी लोकांची ताकद आहे. आपल्या लोकशाहीचा खरा आत्मा म्हणजे ही ग्रामसभाच. बरं, आता ग्रामसभा म्हणजे तर गावातले सगळे मतदार झाले. पण एवढे सगळे लोक एकत्र येऊन रोजचा कारभार तर नाही चालू शकत ना. मग ते काय करतात? तर ते आपले प्रतिनिधी निवडतात. आता आपण याच प्रतिनिधींबद्दल म्हणजेच सरपंच आणि पंचायतीबद्दल जाणून घेऊया. मग ही पंचायत म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रामसभेने निवडून दिलेली ही एक कार्यकारी संस्था आहे, एक गव्हर्निंग बॉडी. म्हणजे ग्रामसभेच्या वतीने गावाचा रोजचा कारभार पाहण्याची आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची सगळी जबाबदारी या पंचायतीची असते. आणि ह्या पंचायतीचं नेतृत्व कोण करतं? तर सरपंच आणि उपसरपंच. कायद्यातलं कलम 30 आणि इतर काही कलमांनुसार त्यांची निवड होते. सरपंच हे पंचायतीचे अध्यक्ष असतात आणि समजा ते नसतील तर त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच हे सगळं काम पाहतात. पण ही सगळी रचना म्हणजे ग्रामसभा, पंचायत, सरपंच हे सगळं प्रत्यक्षात कसं येतं? तर निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे. आता आपण ती यंत्रणा थोडक्यात पाहूया जी या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेला चालना देते. आता पंचायतींच्या निवडणुका एकदम निष्पक्ष आणि पारदर्शक व्हायला हव्यात, बरोबर? त्यासाठी एक स्वतंत्र संस्था काम करते. आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 243(1) नुसार स्थापन झालेला राज्य निवडणूक आयोग हीच ती संस्था आहे. या निवडणुका घेण्याची सगळी जबाबदारी ह्याच आयोगावर असते. आत्तापर्यंत आपण बरेच कायदेशीर शब्द आणि त्यांच्या व्याख्या पाहिल्या. पण एक प्रश्न मनात येऊ शकतो की या सगळ्या व्याख्या समजून घेणं आपल्यासारख्या एका सामान्य नागरिकासाठी इतकं महत्त्वाचं का आहे? तर सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे की ही कायदेशीर भाषा आपल्याला आपले हक्क, आपले अधिकार समजून घेण्यासाठी मदत करते. जेव्हा आपल्याला कळतं की ग्रामसभा म्हणजे आपण स्वतः, तेव्हा आपल्याला आपल्या ताकदीची जाणीव होते.
याच शब्दांमुळे आपण आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींना त्यांच्या कामासाठी जबाबदार धरू शकतो, त्यांना प्रश्न विचारू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्ञानामुळेच आपण फक्त एक मतदार न राहता गावाच्या विकासात सक्रियपणे सहभागी होऊ शकतो. तर आज आपण कलम 3 नुसार गावाच्या कारभाराची भाषा शिकलो. आता गाव, ग्रामसभा आणि पंचायत यामधला फरक अगदी स्पष्ट झाला असेल. पण आता पुढचा स्वाभाविक प्रश्न उभा राहतो की या व्याख्या तर कळल्या, पण ही पंचायत नक्की कोणती कामं करते, त्यांची कर्तव्य काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत, याबद्दल आपण पुढच्या भागात सविस्तर जाणून घेऊ. तोपर्यंत विचार करत रहा.